तुम्ही कधी झाडाकडे बघितलंय का? ते किती मोठं असतं, मजबूत असतं, पण ते कधी आवाज करत नाही. वादळ येतं, पाऊस येतो, उन्ह भासतात, पण झाड म्हणत नाही मी थकलो आहे, मी तुटतोय, मी संपतोय. ते फक्त शांत उभं राहतं. श्रीकृष्ण म्हणतात, शांतता म्हणजे कमजोरी नाहीये, शांतता म्हणजे शक्तीला नियंत्रणात ठेवण्याची क्षमता. आणि आजची स्टोरी एक झाड, एक मुलगा आणि श्रीकृष्णाचा धडा आहे. द्वारकेजवळ एक मुलगा राहत होता, अर्जुन. तो चांगला होता, पण स्वाभिमानाने बेधडक. तो लगेच रागवत असे, बोलत असे आणि नंतर पश्चाताप करत असे. लोक म्हणायचे, अर्जुन चांगला आहे, पण त्याला शांतता नाहीये. एक दिवस वडिलांनी सांगितलं, जो जंगलातल्या जुन्या वटवृक्षाजवळ बस, ते झाड तुला काही शिकवेल. अर्जुन हसला, झाड मला शिकवेल कसं? दुसऱ्या दिवशी अर्जुन तिथे गेला. सूर्य, वारा, पक्षी आणि एक विशाल वटवृक्ष. तो म्हणाला, झाड मला सांग, मी एवढा राग का करतो? झाड शांतच होता. तो चिडून म्हणाला, उत्तर दे. पण झाड काही बोलला नाही. त्याला वाटलं, हे काही कामाचं नाहीये. रात्री झोपेत अर्जुनला श्रीकृष्ण दिसले. अर्जुन म्हणाला, प्रभू, वडवृक्षाने काहीच सांगितलं नाही. कृष्ण हसले. त्यांनी सांगितलं, पण तू ऐकलंस का? शांत माणसाला जग शिकतं, पण रागीट माणूस फक्त आवाज निर्माण करतो. अर्जुन विचारतो, पण लोक मला दुखवतात, माझ्या भावना दुखवतात, मी शांत कसा राहू? कृष्ण म्हणतात, राग म्हणजे आगीसारखा आहे, तू जळून जाशील दुसऱ्याला जळवण्याआधी. दुसऱ्या दिवशी अर्जुन पुन्हा झाडाजवळ गेला. यावेळेस तो बसला, शांत राहिला, फक्त निरीक्षण करत. वारा आला, झाड डोललं पण मोडलं नाही. पक्ष्याने पाणी चोचली, झाड रागवलं नाही. दिवस गेल्यावर सूर्य मावळला, झाड तसंच शांत राहिलं. अर्जुनला जाणवलं, शांत राहणं म्हणजेच हार नाहीये, ते स्थिर राहण्याची ताकद आहे. गावात परतल्यावर लोकांनी पुन्हा त्याला चिडवलं, पण यावेळी अर्जुनने उत्तर दिलं नाही. एका मुलाने विचारलं, आता बोलत नाहीयेस? अर्जुन हसून म्हणाला, माझं शांत राहणं म्हणजेच मी कमकुवत नाहीये, मी मला ओळखतो इतकंच. हळूहळू लोकांनाही त्याच्यात बदल दिसू लागला. त्याचा राग स्थिर झाला, विचार झाडासारखे खोल झाले. तो शांत होता, पण त्याची शांतता शक्तिशाली होती. एक दिवस अर्जुन पुन्हा श्रीकृष्णाला स्वप्नात पाहतो. कृष्ण म्हणतात, ज्ञान असणं महत्वाचं आहे, पण शांतता म्हणजे त्यात ज्ञानाचा सामर्थ्य आहे. वादळातही स्थिर उभं राहणं हेच संयम आहे. ऐकणं, सहन करणं आणि तरीही प्रेमाने वागणं हेच खरं सामर्थ्य आहे. झाड आवाज करत नाही, पण सावली देतं. ते बोलत नाही, पण श्वास देतं. ते जिंकत नाही, पण टिकतं. आणि श्रीकृष्णाचा शेवटचा संदेश, जगात जे सर्वात शांत असतं तेच सर्वात मजबूत असतं. मग मित्रांनो, जीवनात राग येईल, अपमान होईल, अडचणी येतील, पण लक्षात ठेवा, झाडासारखे व्हा. मातीमध्ये जड, वाऱ्यातही स्थिर आणि शांततेतही जिवंत. ज्यांच्यात आज शांतता आहे त्यांच्याकडे कालही हरतो. आजपासून स्वतःला सांगा, मी शांत आहे म्हणून मी कमजोर नाहीये, मी शांत आहे कारण मी झाडासारखा मजबूत आहे.